नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 मध्ये बघा काही पदांची जी परीक्षा होणार आहे तिला पेसा जिल्ह्याच्या मुद्द्यावरून जे आहे तिथे ब्रेक लागलेला आहे मित्रांनो। परंतु जर प्रत्यक्षात जर आपण तिथे बघितलं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून जिल्हा परिषद भरतीला कुठल्याही प्रकारची तिथे स्थगिती देण्यात आलेली नाही आहे मित्रांनो। आणि शासन जे आहे या भरतीवरती सुद्धा लवकरात लवकर जे आहे निर्णय येथे घेत नाही आहे मित्रांनो। ज्या पदांची इथे परीक्षा बाकी आहेत ती तर तुम्ही इथे बघू शकता। पुढील जे काही पद आहेत त्यासाठी जे आहे तिथे वेळापत्रक अजूनपर्यंत जिल्हा परिषदेमार्फत इथे जारी झालेलं नाही आहे मित्रांनो। आणि बघा इथे आरोग्य सेवक 40%, 50% आरोग्य सेविका, तसेच कंत्राटी ग्रामसेवक आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी जी परीक्षा मित्रांनो त्या संदर्भात अजूनपर्यंत तरी जिल्हा परिषदेकडून अपडेट आलेली नाही। आणि याला जे आहे पेसा जिल्ह्याच्या मुद्द्यावरून या भरतीला सध्याशी येथे ब्रेक लागलेला आहे असं दाखवण्यात येत आहे। परंतु मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता की भरती प्रक्रियेला कुठल्याही प्रकारची येथे स्थगिती येथे सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली नाही आहे मित्रांनो। बघा, सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदेच्या पदभरतीला स्थगिती दिली नाही व अंतिम टप्पा वगळता पदभरती घ्यावी असे आदेश बघा न्यायालयाने येथे दिलेले आहेत। आणि त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील भरतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी बघा उमेदवारांमधून केल्या जात आहे। मात्र शासन भरतीच्या दृष्टीने कुठलाही निर्णय घेत नसल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर इथे उमटत आहे। तर बघा मित्रांनो, इथे शासनाकडून इथे सर्वोच्च न्यायालयाकडून बघा सांगण्यात आलेलं आहे की कुठलं जे आहे भरती इथे घेण्यात यावी व अंतिम टप्पा वगळता संपूर्ण भरती इथे घेण्यात यावी। परंतु जे आहे कुठल्या कारणामुळे नेमकं हे भरती इथे म्हणजे ब्रेक लागलेला आहे ते समजत नाही आहे मित्रांनो। कारण बघा, आणि यामध्ये जे आहे शासन या भरतीच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारचा निर्णय इथे घेत नाही आहे। म्हणून बघा या व्हिडिओमार्फत जे आहे शासनाला ते विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या भरतीवरती जे आहे लवकरात लवकर जे पदांसाठी परीक्षा राहिलेली आहे त्यावरती इथे निर्णय घ्यावा। आणि ज्या प्रकारे तुम्ही इथे बघू शकता की तलाठी भरती झाली, तलाठी भरतीमध्ये सुद्धा तसेच झाले। अगोदर सर्व जिल्ह्याचे जे पेसा अंतर्गत येतात आणि पेसा अंतर्गत नाही येत त्या सर्व जिल्ह्यांची परीक्षा घेण्यात आल्या। परंतु आता जो अंतिम निकाल आहे, जे फायनल मेरिट लिस्ट आहे, ते तुम्ही बघू शकता की जे पेसा अंतर्गत जिल्हे येत नाही त्यांची लागलेली आहे मित्रांनो। आणि जे पेसा अंतर्गत येतात त्या जिल्ह्यांची थोडी लांबणीवरती गेलेली आहे, कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे पिटिशन ते टाकलेलं आहे मित्रांनो आणि त्यावरती सुनावणी बाकी आहे म्हणून। तर तशाच प्रकारे सेम जिल्हा परिषदेच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं। परंतु यावरती जो आहे शासन कुठल्याही प्रकारचा निर्णय इथे घेत नाही आहे। तर बघा, आपण व्हिडिओ थांबूया, इथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।